देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। वर्षभर सोने खरेदी टाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला शहादा ज्वेलर्स असोसिएशनकडून सकारात्मक स्वागत। मध्य पूर्वेतील वाढता जागतिक तणाव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या कच्च्या तेलाच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी आवाहन केले आहे। देशाचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढील 1 वर्षभर सोने खरेदी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे। तेलंगणातील सिकंदराबाद येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली। पंतप्रधानांच्या या देशव्यापी आवाहनाचे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील सराफ बाजार आणि ज्वेलर्स असोसिएशनकडून सकारात्मक स्वागत करण्यात आले आहे। पंतप्रधानांनी या मोहिमेला थेट देशभक्तीशी जोडले असून देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी नागरिकांनी आगामी लग्नसराईच्या काळातही पुढील 1 वर्ष सोने खरेदी पूर्णपणे टाळावी आणि देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले। पंतप्रधानांच्या या आवाहनाचे दूरगामी जिल्ह्यात आर्थिक राजधानी महत्त्व ओळख असलेल्या शहादा शहरातील सराफ व्यावसायिकांनी आणि ज्वेलर्सनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी व्यापारी आणि नागरिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील, असा सूर सराफ बाजारातून उमटत आहे। SMTV मराठी न्यूज साठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा। मोदींचा विचार एकदम योग्य आहे। त्यांनी जे विचार केलाय तो इम्पोर्ट ड्युटी बद्दलचा, तो इम्पोर्ट सोनं आपण इम्पोर्ट करतो, त्यामुळे आपला डॉलर जो आपला करन्सी कमवलेली असते, कारण एक्सपोर्ट करणं तेवढा एक्सपोर्ट पण व्हायला पाहिजे। मग तुम्ही जेवढे इम्पोर्ट करताय तेवढे एक्सपोर्ट पण व्हायला पाहिजे, तसं होत नाही। त्यामुळे तो विचार एकदम योग्य आहे। देशाचे जो आपला डॉलर आहे वाचवलेला, तो आपला खर्च होतोय, फायदा होणार म्हणजे होणार। म्हणजे मी तर असं सांगेल कस्टमरला का तुम्ही नवं विकत न घेता काही जुनं आणा, थोडंफार नवं बनवा, त्याला रिसायकल करा, त्याला रिसायकल म्हणतात। म्हणजे तुम्हाला जर 10 ग्रॅम सोनं घ्यायचे आहे, काहीतरी ऑर्नामेंट बनवायचे आहे, तर 8-9 ग्रॅम तुम्ही घरून पण आणा थोडं। तसं जर झालं ना तर थोडा इम्पोर्ट ड्युटीवर म्हणजे इम्पोर्ट करण्यावर थोडा चांगला फायदा होईल, बिझनेसवर परिणाम होणार। जर खरंच त्यांचं जर आव्हान पब्लिकने ऐकलं, म्हणजे कस्टमरने जर ऐकून घेतलं आणि तसा विचार केला, तर थोडा परिणाम होणार आहे बिझनेसवर। कस्टमर तर कमीच होणार, पण देश हितासाठी एक वेगळा योग्य मार्ग येतो। नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी एक आवाहन केलेले आहे की 1 वर्षापर्यंत तुम्ही सोने खरेदी करू नका, तर आपण कसं बघता त्याला आव्हानाला? ड्युटी देतोय किंवा डॉलर मध्ये पेमेंट करतोय, ते तेवढे कमी पेमेंट होतील, ते देशात राहतील, तर ते चांगलं आहे। ज्ञानेश्वर पाटील हो, ज्यांच्याकडे लग्न आहे, काही कार्यक्रम जिथं द्यायचंय तिथं द्यावंच लागतं। भाव वाढू द्या का कमी होऊ द्या, पहिले 30,000 रुपये होतं, बरोबर, आता 1.5 लाख रुपये, तरी पण लोक खरेदीच करताय। जेवढं घ्यायचं तेवढंच घेताय, जास्त घेताय पण कमी नाही घेत।